वेलकम टू किड्स इंग्लिश स्कूल ऑनलाइन क्लासेस। इंट्रोडक्शन के बारे में आपने पहले लेक्चर में देख ही चुके हैं और नहीं समझाऊंगा इंट्रोडक्शन तो आप यूट्यूब पर जाकर सर्च कर सकते हैं। हेलो एवरीवन, माय नेम इज सैयद रियाज सर। मैं आपको बेसिक मराठी लेक्चर नंबर 1 क्लास फर्स्ट टू 8 के बारे में थोड़ी जानकारी दूंगा। तो सबसे पहले हम देखेंगे मराठी स्वर। मराठी स्वर होते हैं 16। अब मराठी स्वर में कौन कौन से मूलाक्षर होते हैं, जैसे कि अ अनानसाचा, अ अनानसाचा, आ आवळ्याचा, आ आवळ्याचा, ई इमारतीचा, ई इडलिंबूचा, उ ऊसाचा, उ ऊसाचा, ऋषीचा, ए एडक्याचा, ऐ ऐरणीचा, ओ ओझेवाल्याचा, औ औषधाचा, अंग अंगठीचा, आहा। और दूसरे के जो लास्ट के जो 2 मूलाक्षर है वो कुछ इस तरह से पढ़ना है, ए और अ। अब ऐसे अनेक शब्द बनते हैं, जैसे ऐसे, ऐट। हाँ, उसके बाद जो भी मूलाक्षर आप यूज करेंगे ये चिन्हों को, जैसे ये चिन्ह आप ये चिन्ह से जितने भी मूलाक्षर है उसके ऊपर आप देकर शब्द या मूलाक्षर बना सकते हैं, जैसे कि बैट। हाँ, उसके बाद एप्पल। हाँ, है समझ में। फिर वो दूसरा है अ। हाँ? अ से भी हम अनेक शब्द बना सकते हैं, है कि नहीं। अ से अनेक शब्द बना सकते हैं, जैसे कि अ से रॉकेट। हाँ, अ से रॉकेट। जैसे ये चिन्ह का हम अनेक मूलाक्षर बनाने का उपयोग कर सकते हैं। दूसरा देखेंगे हम मराठी व्यंजन। मराठी व्यंजन 36 प्रकार के होते हैं। मराठी व्यंजन किती प्रकारचे असतात? 36। जसे की क कमळाचा, क पासून अनेक शब्द बनतात, जसे की कप। हा, क पासून अनेक शब्द बनतात। त्याच्यानंतर क झाल्यानंतर ख खटाऱ्याचा, खटारा। हा, खटारा। खटारा झाल्यानंतर तुम्ही म्हणताल इकडे खडू आहे, पण मी सांगितलं तुम्हाला मागच की ख पासून अनेक शब्द बनतात। ख से अनेक विविध प्रकार के शब्द बनते हैं। ख पासून अनेक, जैसे की खडू। आपण या खडू, अब डब्याचं काय तिला ख खटाऱ्याचा ख किंवा खडूचा ख, इकडे काय आहे? उकार आहे, याला दुसरा उकार म्हणतात। काय म्हणतात? दुसरा उकार। त्याच्यानंतर खच्या नंतर जो मूळाक्षर आहे तो आहे ग गवताचा। कोणता मूळाक्षर आहे? ग गवताचा। समजलं? त्याच्यानंतर गवतापासून सुद्धा अनेक शब्द बनतात, हे की नाही। ग पासून गणपती, ग पासून गवत। हा, समजलं? त्याच्यानंतर घराचा। हा, घराचा। तो त्याच्यानंतर जो मूळाक्षर आहे तो डब्यासारखा दिसतो, पण त्याच्यामध्ये काय दिसू राहिलं तुम्हाला? न, डॉट दिसू राहिला का तुम्हाला? डॉट दिख रहा है आपको? डॉट दिख रहा है। हाँ, तो उसको क्या कहना है, कैसा पढ़ना है? न क्यों पढ़ना है? क्योंकि ड के अंदर आपको जो अनुस्वार दिया है उससे ड साइलेंट हुआ है कि नहीं। उसके बाद न के बाद न क्यों पढ़ रहा हूं मैं? क्योंकि उसके अंदर डॉट है, अनुस्वार, उसको अनुस्वार कहा जाता है। उसके बाद चमच्याचा। अब चमच्यापासून सुद्धा शब्द बनतात, चटई, चमचा, है की नाही।
छत च आहे का नाही, च पासून सुद्धा आपण विविध प्रकारचे शब्द बनवू शकतो. त्यानंतर छत्रीचा, छत्री माहिती तुम्हाला, छत्रीचा चित्र सुद्धा तुम्हाला दिसू राहिलं. त्याच्यानंतर जहाजाचा आहे की नाही, जहाजाचा. त्याच्यानंतर झबल्याचा, त्याच्यानंतर टरबुजाचा, टरबूज तुम्हाला माहिती आहे, आपण सगळे टरबूज खातो आहे की नाही. तर टरबूज तुम्हाला सांगितलं मी वर्गात आहे की नाही, टरबूज लिहा, टरबुजाचं लिहा. तुम्हाला टरबुजाचं लिहिता येतो, परंतु तुम्हाला है कि नहीं, जैसे आपको तरबूज लिखते आता है, लेकिन मैंने बोला आपको कि तरबूज यह शब्द लिखो, तरबूज से शब्द बनाओ, तरबूज से शब्द बनाओ. जैसे तरबूज से 5 शब्द बनाओ, तो आप कैसे बनाएंगे, त प, है कि नहीं. एक हुआ, ये हुआ एक शब्द. दूसरा है त क, तीसरा टरबूज. समझा मूळ अक्षरों को उपयोग कैसा करना है. हाँ, त्याच्यानंतर ड डब्याचा. आता पुढे आपण वरती बघितलं होतं की हा जो ड आहे तो सायलेंट केलेला आहे, कारण त्याच्यामध्ये डॉट आहे, टिंब आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणून राहिलो, न म्हणत आहोत, है का नाही. त्याच्यानंतर आता आपण हा ड का बरं म्हणायचं, कारण याच्यामध्ये आपण डॉट बघितलेला नाही, है का नाही. ये ड में डॉट नहीं है, इसीलिए इसको क्या पढ़ना है, ड डब्याचा किंवा ड डफली वाल्याचा. हा, त्याच्यानंतर ड ढगाचा, है की नाही. त्याच्यानंतर न बाणाचा, त तबल्यावाल्याचा, है की नाही, त तलवारीचा. त्याच्यानंतर जो तच्या नंतर जो मूळाक्षर येतो थव्याचा. हा, त्याच्यानंतर थव्याचा झाल्यानंतर द दप्तराचा. हा, द दप्तराचा. दप्तर म्हणजे तुम्ही इंग्रजीमध्ये दप्तराला काय म्हणतात, हा काय म्हणतात, मग मराठीमध्ये बॅग कसं लिहिणार, बॅग. हा, तुम्हाला सांगितलं मी बॅग लिहा मराठीमध्ये. हा, मराठीमध्ये तुम्हाला सांगितलं बॅग. हा, मराठीमध्ये मी तुम्हाला सांगितलं दप्तर, दप्तराला आपण मराठीमध्ये दप्तर म्हणतो, है की नाही. तर इंग्रजीमध्ये बॅग म्हणतो, है की नाही. मग बॅग लिहिण्यासाठी आपण कोणत्या चिन्हाचा वापर केला, या चिन्हाचा वापर केला. दिसून राहिलं तुम्हाला हा चिन्ह. हा, या चिन्हाचा वापर आपण कशासाठी, सगळ्यात प्रथम कोणत्या मुळाक्षर वापर केला होता, है की नाही. त्याच्यानंतर अ. तर या शब्दापासून आपण काय बनवलं, आता बॅग बनवलं, है की नाही, द दप्तराचा. त्याच्यानंतर ध धनुष्यबाणाचा, ध धनुष्यबाण, है की नाही, ध धनुष्यबाणाचा. त्याच्यानंतर ध धरणाचा, धरण पाहिलेला आहे आपण, धरण कशाला म्हणतो आपण, डॅम, है की नाही. डॅम तर बघितलेला आहे, डॅम बघितल्यानंतर आपल्याला किती आनंद होतो, है की नाही. त्याच्यानंतर ध धनुष्याचा, त्यानंतर न नळाचा. आता इकडं न नथाचा दिलेला आहे, जसे की मुली नाकामध्ये जे नथ घालतात त्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये, नथ, है की नाही. हा, तसेच माग मी तुम्हाला सांगितलं न पासून अनेक शब्द बनतात, है की नाही. न नळाचा, है की नाही, न नाविकाचा, न नावाचा, है की नाही. त्याच्यानंतर प पंथीचा. प पंथीचा हा मूळाक्षर आहे. या मी दाखवल्याप्रमाणे तुम्हाला प पासून प पंथी बनते, है की नाही. त्याच्यानंतर प पासून पतंगाचा बनतो. त्याच्यानंतर फ फणसाचा, फ फणस. फणस सगळ्यांनी खायला आहे का, फणस आपको पता ही है, फ से फणस, फ पासून फणस बनतो. फ पासून फणस बनतो. ब बदकाचा, ब बदकाचा, ब पासून बदक सुद्धा बनतात, है की नाही. ब भटजीचा, है की नाही. म मगरीचा, म पासून मक्का सुद्धा बनते. त्याच्यानंतर य यज्ञाचा, र रथाचा,
किंवा रत्न, रत्न म्हणजे हीरा, जैसे हम हीरा, जिसे हम हीरा कहते हैं उसे मराठी में रत्न कहा जाता है. लगोरी, जैसे लहान मुलं एकावर एक दगड, म्हणजे जब हम छोटे थे तो एक के ऊपर एक पत्थर रखकर वो खेल खेला करते थे, तो उसे मराठी में क्या कहा जाता है, लगोरी. व वडाचा, श शामृगाचा, ष षटकोनाचा, स सस्याचा किंवा स सरड्याचा, ह हरणीचा किंवा ह हत्तीचा, ळ बाळाचा, क्ष क्षत्रियाचा, ज्ञ ज्ञानदेवाचा. समजले मुळाक्षर. त्याच्यानंतर मराठी अंक व अक्षरे वाचन. तर प्रिय विद्यार्थी हो, मित्रांनो, आपण मराठी अंक व अक्षरे वाचन या बेसिक पाठामध्ये शिकणार आहोत. तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की इंग्रजी अंकामध्ये आणि मराठी अंकामध्ये थोड्या प्रमाणात बदल आपल्याला आढळून येतात, है कि नहीं. मराठी अंकों में और हिंदी अंकों में और इंग्रजी अंकों में आपको थोड़ा बदल दिखाई देता है. वो कैसे, जैसे मराठी अंक है कि नहीं, एक, वैसे इंग्रजी में हम एक को क्या कहते हैं, वन, है कि नहीं. और हिंदी में एक को एक, इंग्रजी मराठी में भी एक को एक कहा जाता है. उसा वैसे ही इंग्रजी में दो को टू, मराठी में दो को दोन, है कि नहीं, और हिंदी में दो को दो कहा जाता है. वैसा इंग्रजी में थ्री, मराठी में तीन, और इंग्रजी में भी तीन कहा जाता है, हिंदी में भी तीन कहा जाता है. वैसे अंग्रेजी में चार को फोर, मराठी में चार, हिंदी में भी चार कहा जाता है. हाँ, समझ रहा. उसके बाद मराठी अंक 5 है कि नहीं, 5, इंग्रजी में 5 और हिंदी में 5 कहा जाता है. उसके बाद इंग्रजी में 6 को 6, मराठी में 6 आणि और हिंदी में 6 कहा जाता है. समझा. वैसे ही 7, 8, 9, 10, अब हिंदी में 10 को 10 का कहते हैं और इंग्रजी में 10 कहते हैं. उसके बाद 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. अब आपको मैंने पूछा क्या 11 तो आपको पता है, लेकिन मराठी में आप 11 लिखकर दिखाइए. तो कैसा लिखेंगे 11 तो आपको पता है, 11 हम 11 लिखते हैं. वैसे 11, 11 को हम मराठी में क्या कहते हैं, 11. 12, 12, मराठी में 12. 13, हिंदी में 13. 14, मराठी में 14. हाँ, समजला. त्यानंतर 20, 20, मराठी में 20 को 20. 19, हाँ, 19 मतलब इंग्रजी में हुआ उसका 19. हाँ, 18, हाँ, 18 और इंग्रजी में 18. 17, मराठी में कैसा पढ़ेंगे उसे 17. 16, मराठी में कैसा उच्चार करेंगे 16. हाँ, समझा. त्याच्यानंतर मराठी 12 खडी. मराठी 12 खडीचं कशाप्रमाणे वाचन करायचं, कैसा सीखना, कैसा पढ़ना, काने को कैसा पढ़ना, क को पहली विलायंती देने के बाद क कैसा बदलेगा, क को दूसरी विलायंती देने के बाद क से की कैसा होगा, क को पहला उकार देने के बाद क से कु बनेगा, है कि नहीं. ये सब आज हम थोड़ा थोड़ा करके सीखेंगे. जैसे कि क कपाचा, हाँ, क कपाचा, का
की, कु, कु, के, कई, को, कऊ, कम, कहा। ऐसा तो पढ़ते आता है, लेकिन आपको मैंने क्लास में भी ऐसे बहुत से बच्चों को पढ़ना आता था। क, का, की, कु, के, को, कऊ, कम, कहा। आपको बताया मैंने क्लास में आपको कैसा सिखाया था कि कपाचा क। अब जैसे मैंने आपको क्लास में क को एक काना देने के लिए कहा, तो बच्चे काना किसे कहते हैं वो भी पता नहीं था। कपाचा कला काना का, ये जो लाइन है इसे क को का लाइन देने के बाद का बनता है। उसके बाद कला पहली विलंटी की, कला दूसरी विलंटी की। ये विलंटी कितने प्रकार की होती है? दो। कितने प्रकार की? दो। कला पहला उकार, पहला उकार देख लो कैसा है। कला पहला उकार कु। उकार कितने प्रकार के, कितने तरह का होता है? दो प्रकार के। एक पहला उकार और ये दूसरा उकार। हाँ, उसके बाद कला दूसरा उकार को। अब समझा? कला काना का, कला पहिली विलंटी की, कला दुसरी विलंटी की, कला पहिला उकार को, कला दुसरा उकार को. आता त्याच्यानंतर येतो, उसके बाद आता है क. तुम्हाला सांगितलं मी, आपको कहा कि क के ऊपर एक मात्रा दो. कैसा देंगे? क वर एक मात्रा के. त्याच्यानंतर उसके बाद क वर दोन मात्रे कई, क वर दोन मात्रे कई. आ रहा समझ में? नेक्स्ट क. तुम्हाला सांगितलं मी, आपको कहा कि क के ऊपर दो मात्रे दो. क वर दोन मात्रे कई. हाँ, उसके बाद क कपाचा क, कला काना का. समजलं इथपर्यंत? परंतु आपल्याला कला आता एक मात्रा द्यायचा आहे. हाँ, क को हमको एक मात्रा देने के बाद कला काना का वर एक मात्रा को, क्या बनेगा? को. नेक्स्ट है कपाचा क, कला काना का, कला काना का, कावर दोन मात्रे कऊ. हाँ, कम. समझा? वैसे ही क कपाचा क, कला काना का, कला पहिली विलांटी की, कला दूसरा उकार कु, कला पहिला उकार कु, कला दूसरा उकार कु, कवर एक मात्रा के, कवर दोन मात्रे कई, कला काना का, कावर एक मात्रा को, कला काना का, कावर दोन मात्रे कऊ, कम, कहा. मात्रा किसे कहते हैं? ध्यान में दो. ये जैसे म को हमने बोले आपको कि म को एक मात्रा दो, तो मात्रा कैसा देंगे? कुछ बच्चे ऐसा मात्रा दे दिए, ये गलत है. इसको काना कहते हैं. क्या कहते हैं? काना. और म के ऊपर, अब जैसा माँ के ऊपर मैंने आपको बोला एक मात्रा दो, तो क्या बनेगा? माँ से मो. क्या बनेगा? मो. अब माँ के ऊपर दो मात्रे देने के बाद मला काना मावर दोन मात्रे मौ. हाँ, मो और मो में फर्क है कि नहीं? क्यों फर्क है? क्योंकि यहाँ पर माँ को एक मात्रा है और यहाँ पर माँ को दो मात्रे हैं. आलं लक्षात? समजलं? ठीक आहे. त्याच्यानंतर ख खटाऱ्याचा ख, खला काना खा, खला पहिली विलांटी खी, खला दुसरी विलांटी खी, खला पहिला उकार खू, खला दूसरा उकार खू, खवर एक मात्रा खे, खवर दोन मात्रे खई, खला एक काना एक मात्रा खो, खला एक काना दोन मात्रे खऊ, खवर अनुस्वार खम, खहा. समजला? जैसे की ख खटाऱ्याचा ख, ख खटाऱ्याचा ख. हाँ, ये
ख से मैंने आपको कहा कि ख से शब्द बनाओ, ख से शब्द बनाओ, तो कैसे बनाएंगे? हाँ, ख पासून कोणकोणते शब्द बनतात? हाँ, ख से कोणकोणते शब्द बनते हैं? ख से खडू, है की नाही? सोचणे का, ख से खडू. अब मी तुम्हाला सांगितलं खा पासून शब्द बनवा. हा, खा पासून कोणता शब्द बनवणार? खा से खार. हा, खा पासून 10 शब्द बनवायचे सांगितले तर तुम्ही कसं बनवणार? है की नाही? उजळणीमध्ये बघून, है की नाही? त्याच्यानंतर ख, खला पहिली विलांटी खी, खला पहिली विलांटी खी, समजलं? त्यानंतर खला दुसरी विलांटी खी, खला पहिला उकार खू, हा, खला दुसरा उकार खू, खवर एक मात्रा खे, खवर दोन मात्रे खई, खावर एक खाला एक काना एक मात्रा खो, खाला एक काना दोन मात्रे खो, खवर अनुसार खम, खहा. हाँ, उसके बाद क गवताचा ग. हाँ, अब ग मैंने आपको कहा ग से शब्द बनाइए. ग ये मूल अक्षर से शब्द बनाना है. कैसा बनाएंगे? ग से गन. हाँ, उसके बाद सिर्फ ग से. हाँ, गणपति, गणपति. हाँ, है कि नहीं? उसके बाद ग से ग ट. हाँ, समझा? उसके बाद नेक्स्ट गला काना गा, गला काना गा. अब गा पासून तुम्हाला मी शब्द बनवायचे सांगितले. हा, गा पासून शब्द बनवायचे सांगितले तर गला काना गा, गला पहिली विलांटी गी, गला दुसरी विलांटी गी, गला पहिला उकार गो, गला दुसरा उकार गु, गवर एक मात्रा गे, गवर दोन मात्रे गई, गला काना गा, गावर एक मात्रा गो, गला एक काना दोन मात्रे गौ, गवर अनुस्वार गम, गहा. है की नाही? तर ह्या 12 खडीपासून आपण शब्द बनवण्यास शिकतो. घ घराचा घ, त्याच्यानंतर गला सुद्धा, त्यानंतर पुढचा जो मूळ अक्षर आहे तो घ, गला काना घा. आता काना दिल्यानंतर विलांटी येते, मग पहिली विलांटी, गला पहिली विलांटी घी, गला पहिली विलांटी, ही झाली पहिली विलांटी. हा, गला दुसरी विलांटी घी, गला दुसरी विलांटी घी, गला पहिला उकार, गला पहिला उकार घू, गला दुसरा उकार घू. हा, घवर एक मात्रा, घवर किती मात्रे? एक, घवर एक मात्रा घे, घवर दोन मात्रे घई. हा, आता घला पहिला उकार झाला, घला पहिली विलांटी घी, गला दुसरी विलांटी घी, गला पहिला उकार घू, गला दुसरा उकार घू, घवर एक मात्रा घे, घवर दोन मात्रे घे, है की नाही? त्याच्यानंतर घ घराचा घ, घला काना घा, घावर एक मात्रा घो. समजला? त्यानंतर घला एक काना एक मात्रा घो. तर मग कसं देणार घला? घ को कैसा देंगे? घ को एक काना एक मात्रा घो. घ घराचा घ, घम. जैसे कि मैंने कहा आपको घम लिखिए, तो पहले घ घराचा लिखेंगे, उसके बाद घम, और ये गहा. हाँ, उसके बाद न, ये शब्दों को कैसा पढ़ना है? साइलेंट पढ़ना है. न, नी, नी, नू, नू, ने, नई, नो, नौ, नम, नहा. हाँ, समझा? ठीक है.
था ना, जब मैं इधर क्लियर करूँ ना तो तुम उधर से थोड़ा सा ऊपर कर लिया करो, सेंसर चालू रहता तो होता ही नहीं। समजली मग 12 कडी. त्याच्यानंतर आपण बघू चमच्याचा, आहे की नाही. चला सुद्धा एक काना आहे की नाही. चला पहिली विलँटी ची, आहे की नाही. चमच्याचा च, आहे की नाही. हा चमचा तुम्हाला लिहिता येतो. त्याच्यानंतर चला एक काना द्यायचा, चला काना चा, आहे की नाही. च्या नंतर काय येते, पहिली विलँटी. चला पहिली विलँटी ची. आता विलँटी तुम्हाला माहिती आहे, विलँटी किती प्रकारची असतात, 2 प्रकारची. ही झाली आपण पहिली विलँटी. चला पहिली विलँटी दिल्यानंतर ची. चला दुसरी विलँटी दिल्यानंतर होईल सुद्धा, ती सुद्धा ची होईल. त्यानंतर उकार, बारी कोणाची असते, उकारची. मग चला पहिला उकार दिल्यानंतर चला पहिला उकार चू. उकार सुद्धा 2 प्रकारचे असतात, पहिला आणि दुसरा. आता चला दुसरा उकार दिल्यानंतर चू. त्यानंतर बारी आहे मात्र्याची, है की नाही. उसके बाद बारी किसकी है, मात्र्याची. च वर एक मात्रा चे, च को एक मात्रा देने के बाद चे, है कि नहीं. जैसा कि है फर्स्ट, हाँ, च वर 2 मात्रे चै, है की नाही. आता याला हा जो चमचाचा है, ये जो चमचाचा है, इसको सिर्फ एक मात्रा दी हमने. उसको ना काना है, ना उकार है, ना विलैंटी है. उसको सिर्फ हमने क्या दिए, एक मात्रा दिया. हाँ, एक मात्रा देने के बाद च से हुआ चे. नेक्स्ट च को हमने 2 मात्रा दिए, च से चय हुआ. हाँ, उसके बाद च को एक काना और एक मात्रा देने के बाद च का उच्चार कैसा बदलेगा, च चमच्याचा च. अब काना, बारी किसकी है, काना. हाँ, चला काना द्यायचा आहे. कसं, च चमच्याचा. चला एक काना आणि एक मात्रा द्यायचा, आहे का नाही. चला एक काना एक मात्रा चो. इकडं होता एक काना एक मात्रा दिल्यानंतर च वर एक मात्रा चे, च वर 2 मात्रे चे. परंतु ह्या चला आपण काय दिला, एक काना आणि एक मात्रा, है की नाही. च वाला एक काना एक मात्रा चो. त्याच्यानंतर ह्या चला आपण बारी आहे च चमच्याचा च, चला काना चा. चा परत एकदा बघू, च चमच्याचा च, चला काना चा, चावर 2 मात्रे चौ. समजला. त्याच्यानंतर बारी आहे अनुस्वाराची. कशाची बारी आहे, अनुस्वाराची. च चमच्याचा च, हा, च वर अनुस्वार चम आणि चम चहा. समजला. च चमच्याचा च, चला काना चा, चला पहिली विलँटी ची, चला दुसरी विलँटी ची, चला पहिला उकार चू, चला दुसरा उकार चू, च वर एक मात्रा चे, च वर 2 मात्रे चै, चला काना चा, चा वर एक मात्रा चो, चला काना चा, चा वर 2 मात्रे चौ, चम. हा, चम. च वर अनुस्वार, याला काय म्हणणार आहे आपण, हा जो टिंबा आहे याला अनुस्वार म्हणायचं. च वर अनुस्वार चम, क वर अनुस्वार कम, प वर अनुस्वार पम, फ वर अनुस्वार पम. समजला. जिथं जिथं ज्या ज्या मुळाक्षरावर डॉट येईल, टिंब येईल, त्याला आपण चम, कम, पम, फम याप्रमाणे उच्चार करू. त्याच्यानंतर छ छत्रीचा, उसके बाद है छ छत्रीचा. छ को फिर से आपको दिखाई दे रहा है, पहले है स्टार्ट से छ छत्रीचा, सेपरेट है. छ कैसा है, ये छ को
ना काना है, ना उकार है, ना विलांटी है। हाँ, छ छतरीचा नहीं छ। नहीं अब छ को काना देना है, तो नहीं, छ नहीं, को नहीं। काना देने के बाद छ से बनेगा, क्या बनेगा? छ। छ को काना देने के बाद क्या बनेगा? छ। अब छ ला पहिली विलांटी देने की, छ को पहिली विलांटी देना है, तो छ ला पहिली ठीक है. विलांटी छी. तुम्हाला सांगितलं मैंने आपको पहले ही कहा है कि विलांटी कितने प्रकार की होती हैं? कितने तरह की होती है? 2 प्रकार की, पहली विलांटी और दूसरी विलांटी. वैसे हमने छ को पहिली विलांटी दी, तो छ से क्या बना? छी. अब छला त्याच्यानंतर छला दुसरी विलांटी, छला दुसरी विलांटी छी. त्याच्यानंतर छला पहिला उकार, पहिला आणि दुसरा उकारामध्ये तुम्ही कन्फ्युज होतात. हा आहे छला पहिला उकार छू. छला दुसरा उकार छू. समजला? विलांटी किती प्रकारचे असतात? विलांटी कितने तरह की होती है? 2, पहली विलांटी और दूसरी विलांटी. जैसे पहला उकार और दूसरा उकार आया समझ में? वैसे ही नेक्स्ट छ, छ वर एक मात्रा छे. छ वर एक मात्रा छे. छ वर 2 मात्रे छै. छ वर 2 मात्रे छै. त्याच्यानंतर छला एक काना एक मात्रा छो. छला एक काना एक मात्रा छो. छला एक काना 2 मात्रे छऊ, छम, छहा. त्यानंतर ज जाजाचा आहे की नाही? ज जाजाचा ज, ज्याला काना जा. ज्याला काय आहे? काना आहे की नाही? ज्याला पहिली विलांटी जी, ज्याला दुसरी विलांटी जी, ज्याला पहिला उकार जू, ज्याला दुसरा उकार जू, ज्यावर एक मात्रा जे, ज्यावर 2 मात्रे जई, ज्याला एक काना एक मात्रा जो, ज्याला एक काना 2 मात्रे जऊ, ज्यावर अनुस्वार जम, जा. त्याच्यानंतर मूळाक्षरामध्ये पाहिला आपण झ जबल्याचा सुद्धा असतो, है की नाही? झ जबल्याचा झ, है की नाही? झ जबल्याचा छ. त्यानंतर ज्याला आपण तुम्हाला सांगितलं मी, तर ज्याला काना द्या, झकू काना दो. तो झकू जैसे हम काना देंगे तो क्या बदले, क्या कैसा पढ़ेंगे उसे? छा. अब आपको मैंने कहा कि झ को पहली विलांटी दो, तो पहली विलांटी किधर से होती है? ये साइड से. पहले छ छत्रीचा छ, छ छत्रीचा छ. छला पहिली विलांटी छी. छला दुसरी विलांटी छी. समजलं तुम्हाला? छला पहिला उकार छू, छला दुसरा उकार छू. छ वर एक मात्रा छे. मुलांना छ, छा, छी, छू, छू, छे, छे पर्यंत सगळ्यांना येतं, परंतु छो तुम्हाला मी सांगितलं, विद्यार्थ्यांना सांगितलं की छो लिहा, छो लिहिता येत नाही. तर छो लिहिण्यासाठी प्रथम छ छत्रीचं लिहायचं, त्याच्यानंतर त्याला काना द्यायचा आणि एक मात्रा द्यायचा, है का नाही? छला एक काना एक मात्रा दिल्यानंतर छो होईल. त्याच्यानंतर सांगितलं छऊ, छ छत्रीचा छ, छला एक काना 2 मात्रे दिल्यानंतर होतो छचा छो. त्यानंतर छ वर डॉट असल्यानंतर तुम्हाला माहिती आहे छला कसं वाचन करायचं? छम, छहा. ज जाजाचा ज, ज्याला काना जा, ज्याला पहिली विलांटी जी, ज्याला दुसरी विलांटी जी, ज्याला पहिला उकार जू, ज्याला दुसरा उकार जू, ज्यावर एक मात्रा जे, ज्यावर 2 मात्रे जई, ज्याला काना जा, ज्यावर एक मात्रा जो, ज्याला एक काना 2 मात्रे जऊ, ज्यावर अनुस्वार जम, जा. माझ्या सोबत म्हणायचा झ जबल्याचा झ,
झला काना झा, झला पहिली विलांटी झी, झला दुसरी विलांटी झी, झला पहिला उकार झू, झला दुसरा उकार झू, झवर एक मात्रा झे, झला दोन मात्रे झई, झला एक काना एक मात्रा झो, झला एक काना दोन मात्रे झऊ, झवर अनुस्वार झम जहा। अब मेरे साथ में पढ़ो, झ जबल्याचा झ, झला काना झा, झला पहिली विलांटी झी, झला दुसरी विलांटी झी, झला पहिला उकार झू, झला दुसरा उकार झू, झवर एक मात्रा झे, झवर दोन मात्रे झई, झला एक काना एक मात्रा झो, झला एक काना दोन मात्रे झऊ, झवर अनुस्वार झम जहा। त्यानंतर त्र, त्रा, त्री, त्री, तृ, तृ, त्रे, त्रै, त्रो, त्रौ, त्रम, त्रा। समजली बाराखडी? काना मात्रा उकार कशाप्रमाणे काना मात्रा दिल्यानंतर मूळाक्षर बदलतात, है की नाही? जसे की क कपाचा क, कला काना दिल्यानंतर का होतो. समजलं? आता आपण बघणार आहोत साधे शब्द. साधे शब्द म्हणजे बाराखडीपासून जे शब्द तयार होतात त्यांना आपण शब्द म्हणतो, है की नाही? शब्द कसे तयार होतात विद्यार्थी हो? मूळ अक्षरापासून, बाराखडीपासून. परंतु शब्द वाटण्यासाठी आपल्याला मूळाक्षर पाठांतर करण्याची आवश्यकता असते. शब्द पढ़ने के लिए मूल अक्षरे और बाराखड़ी वो याद करना जरूरी होता है. उसके काने, मात्रे, पहला उकार, पहली विलांटी, एक काना एक मात्रा, एक काना दोन मात्रे, एक काना एक मात्रा, उसके ऊपर अनुस्वार होता है, वो ध्यान में रखना जरूरी है. सोपे शब्द जैसे की न नळाचा न, त्याच्यानंतर लावला आपण नच्या पुढे र, है की नाही? न नळाचा न, त्यानंतर लिहिलं र रथाचा र, न र, है की नाही? परंतु आपल्याला न र, म मगरीचा नच्या पुढे पर अजून एक शब्द लावला न र म, है की नाही? तर हा तीन अंकी शब्द, तीन अक्षरी शब्द बनला. उसके बाद पड. नेक्स्ट शब्द कौन सा है? नेक्स्ट वर्ड कौन सा है? पड, है कि नहीं? कैसा पढ़ेंगे हम? पड. प पतंगाचा प, ड डब्याचा ड. नेक्स्ट है खर. ख खटाऱ्याचा ख, र रथाचा र. ख खटाऱ्याचा ख, र रथाचा र. इसको कैसा पढ़ेंगे? खर. न नळाचा न, फिर से न नळाचा न आया, न नळाचा न, ल लसणाचा ल, न ल. उसके बाद श शामृगाचा श र, श शामृगाचा श, श र. नेक्स्ट है भ भटजीचा भ य, भ य. थ थव्याचा, आणि त्याच्या पुढे कोणता मूळ अक्षर आहे? र रथाचा, है की नाही? थ र, है की नाही? या दोन्ही शब्दाला मिळून आपण कोणता शब्द बनवला? थर, है की नाही? समजलं? त्यानंतर म मगरीचा, म मगरीचा मूळ अक्षर आहे, म मगरीचा मूळ अक्षर है, उसके बाद न नळाचा है. तो दोनों शब्दों को मिलाकर कौन सा शब्द बनेगा? मन. मन, समझा? उसके बाद व वडाचा ड डब्याचा. अभी व वडाचा मूल अक्षर है, उसके बाद ड डब्याचा है. तो इनको दोनों को मिलाकर क्या बनेगा? वड. उसके बाद नेक्स्ट वर्ड है श शामृगाचा क कपाचा. अब श शामृग
ये शब्द है, मूल अक्षर है, उसके आगे हमने लिखे क कपाचा, तो उसको कैसा लिखेंगे, कैसा पढ़ेंगे, शक। हाँ, नेक्स्ट है क कपाचा, हाँ, उसके बाद है क कपाचा क, ये मूल अक्षर लिखे, उसके बाद प पतंगाचा प, तो इसको मिलाकर कैसा पढ़ेंगे, कप। नेक्स्ट है ग ट, कौन सा मूल अक्षर है, दो मूल अक्षर है वहां पर, ग गणपतीचा ग और ट टरबुजाचा ट, है कि नहीं, ग गणपतीचा ग और ट टरबुजाचा ट, ये दोनों को मिलाकर पढ़ेंगे, लिखेंगे, तो कैसा पढ़ेंगे, ग ट। नेक्स्ट है ज जाजाचा ज, न नळाचा न, ज न, हाँ, और ज न, हमने न के आगे हमने और म लिखे, तो क्या बनेगा, ज न म, क्या बनेगा, म। हाँ, नेक्स्ट व वडाचा व, व वडाचा व, न नळाचा न, हा, व वडाचा व, न नळाचा न, तो दोनों को मिला के क्या बनेगा, व न, व न, वन के आगे अपन ने और र लिखे, व के आगे, व के आगे न के आगे र लिखे, क्या बनेगा, व न, र को एक काना दिए, वन रा ज, ज के आगे एक ज ज्यादा ज लिखना है, वन रा ज। उसके बाद नेक्स्ट है म मगरीचा म, नेक्स्ट है म मगरीचा म, ग गणपतीचा ग, ग गणपतीचा ग, म मगरीचा म लिखना है हमें, म मगरीचा म। उसके बाद ग गणपतीचा म मगरीचा म, ग गणपतीचा ग, म ग, उसके आगे लिखे हमने, ग के आगे लिखे र, क्या बनेगा, म ग र। आया ध्यान में, आया समझ में। नेक्स्ट है छल, छ छत्रीचा छ, ल लसणाचा किंवा ल लगोरीचा ल, छ ल। समजा, खाण्याचे शब्द, त्याच्यानंतर आहे सोप्या शब्दांच्या नंतर कान्याचे शब्द। कान्याचे शब्द म्हणजे जैसे 12 खड़ी में हमने देखा है कि क कपाचा को, क को काना देने के बाद का, म मगरीचा म, का म, है कि नहीं। उसके बाद का, जैसा फर्स्ट वर्ड है यहाँ पर कार, का, ये क्या है, का को काना, कला काना का, र रथाचा र, क्या हुआ, का र। नेक्स्ट है मा न, म मगरीचा म, म मगरीचा म, मला काना मा, न नळाचा न, मा न। त्याच्या पुढं स सश्याचा स, स सश्याचा स, सला काना सा, प पतंगाचा प, सा प। त्याच्यानंतर ग गणपतीचा ग, व वडाचा व। अब गला काय आहे, काना आहे, ग गणपतीचा ग, ग गणपतीचा ग, गला काना गा, व वडाचा व। गला काला दिल्यानंतर काय झाला, गाव, ग को काना देने के बाद क्या बना, गाव। हाँ, उसके बाद है न नळाचा न, नला काना ना, क कपाचा क, हा, न नळाचा न, नला काना दिल्यानंतर क्या होगा, ना, क कपाचा क, नला काना ना, क कपाचा क, नाक। नेक्स्ट है क कपाचा क, कला काना का,
न नळाचा न, का न. त्यानंतर ब बदकाचा ब. कोणता मूळाक्षर आहे? ब बदकाचा ब. बला काना बा. काय दिला आपण बला? काय दिला? काना दिला. काना दिल्यानंतर बचा काय झाला? बा, है कि नहीं? ब को काना देने के बाद बा, फिर ब से क्या बना? बा, ल लसनाचा ल, बा ल. उसके बाद फिर से ग गणपतिचा ग, ग को काना देने के बाद ग से बना गा, ल लसनाचा ल, गा ल. आ रहा समझ में काने के शब्द? नेक्स्ट न नाम. नाम, नाम का बर वाचन करायचा? नाम क्यों पढ़ने का उसको? क्योंकि न को काना है. क्या है? काना. न नळाचा न, न नळाचा न को आप क्या देंगे हम? काना. फिर न से क्या बना? ना. फिर म मगरीचा म, है कि नहीं? फिर भी म को हमने काना दिए, म को हमने काना देने के बाद नामा, है कि नहीं? मान काना देने के बाद नामा हुआ. नेक्स्ट है क, कला काना का, कला काना का. पहले लिखेंगे हम क कपाचा क. उसको काना देंगे, क्या बनेगा? क से कला काना, काना देने के बाद का. फिर क कपाचा क, फिर क को काना देने के बाद का, कला काना का. नेक्स्ट है मासा. अभी दोनों मूलाक्षरों को क्या है? काना है. म को भी काना है और स को भी काना है कि नहीं? देखेंगे हम म मगरीचा. सबसे पहले म मगरीचा म, मला काना मा, स सशाचा स, सला काना सा, मा सा. कौन सा वर्ड शब्द बना है? कौन सा वर्ड्स बना? मा सा. उसके बाद कौन सा वर्ड्स है? न नळाचा न, न नळाचा न, न को क्या है? काना. आ रहा समझ में? दूसरे न को भी क्या है? काना. न नळाचा न, नला काना ना, नला काना ना. कौन सा वर्ड बनेगा? ना ना. नेक्स्ट ब बदकाचा ब. ब को क्या है? काना है. ब को भी हम जो ये शब्द देख रहे हैं, काने के शब्द है. स्टेप बाय स्टेप हम पूरी 12 कड़ी के शब्द बनाएंगे. ब बदकाचा ब, बला काना बा, प पतंगाचा प, बा प. नेक्स्ट है म मगरीचा म, म को क्या है? काना. मा य, मा य, मा य. समझा? नेक्स्ट है भ भटजीचा भ. भ भटजीचा है तो उसको सिर्फ भ ही पढ़ेंगे. लेकिन भ के आगे हमने काना लगा है तो फिर क्या पढ़ेंगे? भा. भ से क्या होगा फिर? भा. उसके बाद उ, ऊसाचा भा उ, भ उ. नेक्स्ट है फार. फ फणसाचा फ, फ को क्या है? काना है. क्या है? काना. फ फणसाचा फ, फला काना फा, र रताचा र, फा र. आया समझ में? दूसरा है, नेक्स्ट है पहिली विलांटीचे शब्द. पहिली विलांटीचे शब्द. पहिली विलांटी शब्द कसे आहे बघा. शिकार. विलांटी कोणत्या शब्दावर आहे? कौन से शब्द पे विलांटी है? श पे विलांटी है या क पे विलांटी है या र पे है? श पे विलांटी है कि नहीं? फिर श पर कौन सी विलांटी है? पहली विलांटी है कि नहीं? फिर लिखेंगे हम श
शामृगाचा श, श शामृगाचा श, शला पहिली विल्यांटी शी, क कपाचा क, अब क को क्या है काना, हाँ कला काना का, र रथाचा र, क्या हुआ शिकार, समझा। नेक्स्ट, न नळाचा न, अब न को पहली विलांटी है दूसरी विलांटी है पहली, पहली विलांटी नला पहिली विलांटी नी, हा न नळाचा न, नला पहिली विलांटी नी, न और ल बाळाचा ळ, ळला काना ळा, क्या बनेगा उसका नीला, हाँ नीला। फिर लिखेंगे हम स सस्याचा स, मूलाक्षर कौन, पहले विलांटी पढ़ना नहीं है, पहले विलांटी पढ़ना नहीं, पहले मूलाक्षर देखना है कौन सा है, हाँ मूलाक्षर देखकर उसको विलांटी कौन सी है वो देखना है, हाँ कौन सा मूलाक्षर है वहां पर, स सस्याचा स। अब स के ऊपर पहली विलांटी है दूसरी विलांटी है, पहली विलांटी है, फिर पहली विलांटी मैंने आपको किधर से देने के लिए कहा है, हाँ सला पहिली विलांटी सी, सला पहिली विलांटी सी, ये हुआ सी। नेक्स्ट है त तलवारीचा त, दोनों साथ में पढ़ना नहीं है, हाँ पहले त तलवारीचा, मूलाक्षर कौन सा है त है, तो मूलाक्षर त ही पढ़ना है, हाँ फिर आगे देखना है त पढ़ने के बाद त को काना है विलांटी है उकार है, क्या है काना है, हाँ फिर तला काना ता, तो फिर स को क्या पढ़े थे हमने, सला पहिली विलांटी सी, तला काना ता। आया समझ में कैसा वर्ड्स बनाए, हाँ नेक्स्ट वर्ड समझाता मैं आपको, हाँ नेक्स्ट, कौन सा मूलाक्षर है, वह वडाचा वह है, हाँ उसको विलांटी कौन सी है, पहली विलांटी, कौन सी विलांटी है, पहली विलांटी, हाँ अब वह वाला पहिली विलांटी वी, र रथाचा र, र को काना नहीं है, विलांटी नहीं है, उकार भी नहीं है, आया समझ में, फिर वो वाला पहिली विलांटी वी, नेक्स्ट वर्ड है र रथाचा र, क्या बनेगा वी र, नेक्स्ट र रथाचा र, र रथाचा र, रला पहिली विलांटी री, रला पहिली विलांटी री, नेक्स्ट वर्ड, नेक्स्ट मूलाक्षर कौन सा है, त तलवारीचा त, हाँ त को आपको दिखाई दे रहा है काना भी नहीं है, लेकिन र को त को काना रहा होता तो फिर त से क्या बना होता, री ता, आया समझ में, लेकिन त को काना नहीं है, त को काना नहीं है तो उसको क्या पढ़ना है, रला पहिली विलांटी री, तला त तलवारीचा त, री त, आ रहा समझ में पहली विलांटी के शब्द। नेक्स्ट, नेक्स्ट मूलाक्षर कौन सा है, भ भटजीचा, पहले मूलाक्षर पढ़ना है, कौन सा मूलाक्षर है, भ भटजीचा, फिर आप उसको देखना है उसको विलांटी कौन सी है, पहली है दूसरी है, हाँ पहली है, तो भ भटजीचा भ, भला पहली विलांटी भी, समझा, भ को कैसा पढ़ना है, पहले मूलाक्षर पढ़ना है भ भटजीचा भ, उसके बाद भला पहिली विलांटी भी, त तलवारीचा त, क्या पढ़ेंगे भीत, कौन सा शब्द बना भीत, आ रहा समझ में, गुड। नेक्स्ट, म मगरीचा म, म मगरीचा म, मला पहिली विलांटी मी, मला पहिली विलांटी मी, नेक्स्ट है नला काना ना, मी ना, जैसे हम ये विलांटी के और काने के शब्दों को मिलाकर पढ़ेंगे। अब आप कहेंगे विलांटी और काना शब्द कौन सा है, जैसे म को पहली विलांटी है, न को एक काना है क्या नहीं, मी ना, समझा। चलो
ध को पहले दूसरे विलेंटी आगे ना तो कट कर वाला वो नहीं मत वो मंत्र कर दो हाँ उसको छोड़ दो। वो ऊपर राइट ये कर दो तुम्हारे समझ में आ रहा है मैं कैसा कर रहा तो तुमको जमेगा नहीं है जमीन ना तो ऐसा करो ना, तो मैं रख के करो लगा तो उसमें मत रखो, बराबर इसको बिंदास रख के लिखो ना, ऐसा समझो तुम बुक्स पे लिख लो। क्या करते हो उसको छोड़ दो, उसको कैंसिल कर देंगे। हाँ हटा वहाँ से, अरे दबा के पकड़े ना तो वो ऑप्शन आता है जो तुम आ रहा ना तुमको बार बार। रुक जाओ रुक जाओ रुक जाओ, पहले तुम यहाँ लाके सेट करके रखो, इसको कट मार ओके। थैंक यू। लिख रहा है उसमें 3 हो गया कितना का हो गया, तो यही छिपा के जा रहे हैं। बोलो क्या? हाँ पॉइंट चला जाओ पहले। त्याच्यानंतर त तलवारीचा त कोणता मूळाक्षर आहे त तलवारीचा त, उसके बाद है मूळाक्षर र रथाचा र। अब त को विलेंटी है त तलवारीचा त, त तलवारीचा त, त्याला आपण दिली पहिली विलेंटी, तचा ती झाला आणि र रथाचा र, ती र। आया समझ में? उसके बाद ग गणपतीचा ग, मूळाक्षर कौन सा है ग गणपतीचा ग। उसके बाद दूसरा मूळाक्षर है त तलवारीचा त, लेकिन ग को क्या है पहली विलेंटी, ग को क्या है पहली विलेंटी, तो फिर ग से क्या हुआ वो गी, त तलवारीचा त, गीत है कि नहीं। लेकिन ये त को हमने यहाँ पर काना दिया, सपोज त को हमने काना दिया तो गी से क्या बनेगा गीता, गीता बनेगा। नेक्स्ट है, नेक्स्ट मूळाक्षर है ल लसणाचा ल, ल लसणाचा ल, लला पहिली विलेंटी ली, लला पहिली विलेंटी ली, ल लसणाचा ल, लला काना ला, लला काना ला, ली ला। देखो ल लसणाचा ल, लला पहिली विलेंटी ली, लला काना ला, ली ला। नेक्स्ट है क कपाचा, कौन सा मूळाक्षर है क कपाचा क, कला पहली विलेंटी, कला पहली विलेंटी की, इधर से काना बोलने का, इसको क्या पढ़ने का काना, क कपाचा क, कला पहिली विलेंटी की, व वडाचा व, की व। नेक्स्ट वर्ड है समझा द दप्तराचा, मूळाक्षर कौन सा है द दप्तराचा द, प पतंगाचा प, है क्या नहीं। अब इसको ऐसा विलेंटी नहीं रही होती, विलेंटी अगर ये दोनों मूळाक्षरों को नहीं रही होती तो इस कैसा पड़ेगा, ऐसा शब्द बना होता द दप्तराचा द, प पतंगाचा प, द प, लेकिन द को क्या है पहली विलेंटी दी प। हाँ वैसे ही ख खटाऱ्याचा ख, ड डब्याचा ड, खड, लेकिन ख को पहली विलेंटी है खी, ड को क्या है काना खीडा। हाँ वैसे ही न नळाचा न, ये क्या है मूळाक्षर है, उसके बाद र रथाचा क्या है मूळाक्षर है। न नळाचा न, नला पहिली विलेंटी नी, यहाँ पर लिखेंगे हम न नळाचा न, नला पहिली विलेंटी नी, र रथाचा र, नीर। नेक्स्ट है भ, भ भटजीचा भ, ये क्या है कौन सा मूळाक्षर है भ भटजीचा भ, भ को क्या है पहली विलेंटी भी, भ से क्या बना पहली विलेंटी देने के बाद भी, क कपाचा क,
भ भटजीचा भ, भला पहिली विलंटी भी, क कपाचा क, भी क. मराठी मुळाक्षरे पाहिले है कि नहीं, त्याच्यानंतर काही शब्द पाहिले. मराठी मूलाक्षर देखे, उसके बाद मूल अक्षरों से जो भी शब्द बनते हैं वो भी देखे. उसके बाद स्वर कितने हैं, व्यंजन कितने हैं वो भी देखें. उसके बाद मराठी अंक वाचन और इंग्रजी अंक वाचन, इनका शब्द, मराठी अंक और इंग्रजी अंक, ये कैसा, इसे कैसा पढ़ना है, कैसा लिखना है, ये भी देखें. उसके बाद 12 खड़ी, 12 खड़ी भी देखे. जैसे कि 12 खड़ी मतलब क कपाचा क, कला काना का, काने मात्रे उकार, विलंटी, कला काना का, कावर एक मात्रा को, कला काना का, कावर 2 मात्रे कौ, कवर अनुस्वार कम कह. ये देखे. उसके बाद सोपे शब्द जैसे अ ट क ट, पहिली विलंटीचे शब्द पाहिले है की नाही. मराठी व्यंजन स्वर, मराठी अंक व अक्षरे वाचन हे जुळतं पाहिले. त्याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 20 पर्यंत आपण मराठी अंक अक्षरात वाचन केले. त्याच्यानंतर मराठी 12 खड़ी, उसमें देखिए हमने क से का कैसा बनता है, फिर का से की, विलंटी कितने प्रकार के होते हैं, पहला उकार, दूसरा उकार, कवर एक मात्रा के, कवर 2 मात्रे कई, कला काना का, कावर एक मात्रा को, कला काना का, कावर 2 मात्रे कौ, कम कहा. ये 12 खड़े हमने त्र तक देखिए. उसके बाद मराठी साधे शब्द, न नाळाचा न है कि नहीं, न र, साधे शब्द मतलब जो शब्दों को काना मात्रा उकार विलंटी नहीं रहते उसे कौन से शब्द कहते हैं हम, साधे शब्द है कि नहीं. उसमें कान्याचे शब्द, कला काना का, मला काना मा, सला काना सा, गला काना गा. का से कौन सा शब्द बना, क और र मिलाकर कौन सा शब्द बना, कार, मान, साप, गाव. नेक्स्ट फिर देखे हमने विलंटीचे शब्द. विलंटी पहिली विलंटी शब्द, पहली विलंटी में हमने देखे शिकार, नीला, सीता, वीर. फिर उसके बाद होमवर्क, होमवर्क HW, होमवर्क में आप देखेंगे मराठी स्वर आणि व्यंजन पाठांतर करा व त्यांचे लेखन करा. मराठी स्वर और व्यंजन इसको याद कर लिखना है. नेक्स्ट, कोणतेही 5 मराठी अंकांचे मराठी शब्दांमध्ये लेखन करा. कोणतेही 5 मराठी अंकांचे, कौन से ही मराठी 5 जो नंबर्स होते हैं उनका आपने लेखन करना है. नेक्स्ट है द, ढ, श, स, न या शब्दांपासून 12 खड़ी तैयार करा. अब द से कैसा 12 खड़ी बनाएंगे, द दप्तराचा द, दला काना दा, दला पहिली विलंटी दी, दला दूसरी विलंटी दी, दला पहला उकार दू, दला दूसरा उकार दू, दवर एक मात्रा दे. तो ये शब्द की आपको विलंटी क्या बनाना है, 12 खड़ी तैयार बनाना है. ढ ढगाचा ढ, ढला काना ढा. तो ये ढ, श, स, न ये शब्द की आपको 12 खड़ी बनाना है. नेक्स्ट है कोणतेही 10 कान्याचे शब्द लिहा. अब कौन से ही 10 काने के शब्द लिखिए. कौन से ही 10 काने के शब्द लिखिए. जैसे कि द कोणते ही 10, जैसे कि द, का, न, कोणते ही 10, मान
ऐसे 10 शब्द आपको काने के बनाना है। हाँ, कौन सा ही मूलाक्षर? चाक। आया समझ में? थैंक यू, धन्यवाद, बेस्ट ऑफ लक।